नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं तुमच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट? सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. सरकारच्या पोटात एक आणि ओठात एक अशी भूमिका नाही. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्याचा शब्द आहे, तो शब्दच सरकार पाळणार. राज्य सरकार मराठा समाजाची फसवणूक कधीच करणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाला ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काल रात्रीपासून मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटीमध्ये पुन्हा उपोषण सुरू केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. सगळे सोयऱ्याच्या अधिवेशनाबाबत काही आक्षेप आला होता. राज्य सरकारने शिंदे यांची कमिटी स्थापन केली, त्यावर काम सुरू असून कुणबी प्रमाणपत्रे आता मिळू लागली आहेत. हे सर्वात मोठं यश असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. इतकेच नव्हे तर मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता 10% आरक्षण सरकारने दिले होते, पण त्या विरोधात न्यायालयात कोणीतरी काडी केली. आतापर्यंत 5,000 मराठा मुलांना नोकरी दिली आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळातून आतापर्यंत जवळपास 1 लाख जणांच्या बिनव्याजी कर्ज देऊन रोजगार निर्मिती करण्यात आली. पण तरीही मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसत आहे. पण त्यांनी आता थोडेसे सहकार्य करावे. याविषयी आरक्षण देण्याची संधी असतानाही ते आरक्षण का दिले नाही याचा त्यांनाही जाऊन एकदा विचार घ्यायला पाहिजे, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हणाले. तसेच महायुती जागा वाटपावरून कोणत्याच प्रकारचे संघर्ष नाही. जागा वाटपाबाबत समन्वयाने चर्चा सुरू आहे. इतिहासात कधी नव्हे एवढे निर्णय राज्य सरकारने घेतले आहे. त्याच जोरावर जनता आम्हाला पुन्हा निवडून देतील. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्याने सुरू आहे, पण त्यात काही जण खोड टाकण्याचे प्रयत्न देखील करत आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हणाले. तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.